नमस्कार मंडळी, तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे। आपल्याकडे ही राशीप्रमाणे क्रिस्टल ब्रेसलेट आता आलेली आहेत। बरेच लोकांचा प्रश्न असतो की माझ्या राशीला कुठलं ब्रेसलेट चालेल। तर ह्या सगळ्या राशींची आपल्याकडे ब्रेसलेट आलेत, जसे की 12 राशीप्रमाणे 12 राशीचं ब्रेसलेटचं महत्त्व हे आज मी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे की कोणी कुठलं घालावं, त्याचे काय फायदे, त्याच्यापासून काय तुम्हाला निष्कर्ष निघेल, असं हे वेगवेगळे 12 राशींच्या जे ब्रेसलेट आहेत त्यांच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया। तर आपण आता मेष राशीबद्दल महेशकडनं माहिती घेऊया। तो आपल्या दुकानामध्ये असतो, तुम्हाला जास्त प्रकारे सगळी माहिती सांगतो व्यवस्थित। तर महेश, काय सांगशील, मेष राश का घालावी? मेष राशी म्हणजे कशासाठी? त्याचा राशी स्वामी आपला मंगळ असल्यामुळे बरोबर रेड जास्पर त्यासाठी सुटेबल आहे। त्याबरोबर त्याचा कॉम्बिनेशन टायगर आहे दिलाय, म्हणजे धाडसीपणा, कॉन्फिडन्स लेवल, फोकस राहण्यासाठी। बरोबर। आणि जे मंगळाचे जे काही वाईट परिणाम असतात ते कमी करण्यासाठी हा मेष राशीवालीने हा ब्रेसलेट मेष राशीचा घालावा। बरोबर। रेड जास्पर आणि टायगर कॉम्बिनेशन आहे त्याप्रमाणे, आणि त्याचं एकदम बघा व्यवस्थित अगदी चांगला असं बनवलेलं ब्रेसलेट आहे मेष राशीचं। त्याच्यानंतर आलं पुढे वृषभ रास। आता वृषभ बद्दल काय सांगशील तुम्हाला? वृषभ रास म्हणजे कसं, ज्याचे सूर्य कमजोर असतो किंवा त्यांना सूर्याची उपासना वाढवायची असते त्यांनी वृषभ रासाचा ब्रेसलेट घालावा। त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे, कार्लिनियन दिलेला आहे, बरोबर, सनस्टोन दिलेला आहे, बरोबर, म्हणजे जेणेकरून आरोग्यावरती पण फायदा होईल। बरोबर। आणि त्यांची जी वृषभ राशीची जी धाडसी वृत्ती असते तिला बळ देण्याचं काम हे वृषभ राशीचं हे ब्रेसलेट करतं। बरोबर। त्याच्यानंतर आलं पुढे मिथुन रास। आता मिथुन राशी बद्दल काय सांगशील? मिथुन रास म्हणजे काय, आता याच्यामध्ये आहे ग्रीन एव्हेंचरिन, जो आपल्याला गुड लकचं काम करतो। बरोबर। स्मोकी कॉर्ड्स आहे, जो नकारात्मक ऊर्जा, रिलेशनशिप वगैरे याच्यासाठी जरा आपल्याला मदत करतो। बरोबर। त्याप्रमाणे हा जो कॉम्बिनेशन बनवलेला आहे तो मिथुन राशीसाठी गुड लक खिचून आणण्याचं काम करतो। बरोबर, त्यासाठी आहे। आणि ह्याच्यामध्ये जो जेमिनी आहे जो दिलेला आहे तो ब्लॅक टर्मुलिनमध्ये आहे, म्हणजे नजरेपासून सुद्धा संरक्षण तो आपल्या सगळ्यामध्ये आहे। बरोबर। त्याच्यानंतर आलं कर्क राशी। आता कर्क राशीमध्ये प्राख्याने म्हणजे हा कोणता आहे? हा हाऊलाइट दिलेला आहे, हाऊलाइट जो म्हणतो ना आपण चंद्र कलेने वाढतो तसा त्याची स्थिती असते। कधी मूड स्विंग होतात, त्याच्यासाठी स्थिरतेसाठी। परत त्यातून स्मोकी कॉर्ड दिलेला आहे, जो आपल्याला नकारात्मक ऊर्जा, क्लिअरिटी आणण्यासाठी, क्लिअर विजन साठी चांगला। बरोबर। त्याच्यानंतर आलं सिंह रास, सगळ्यात महत्वाची राशी, माझी पण आहे सिंह रास, राजा रास मानली जाते। सगळ्यात राशीया म्हणजे सगळ्या राशीचा स्वामी म्हणतात ना, सगळ्या राशीचा राजा तो सिंह। त्याच्यामध्ये तो दिलेला आहे सिट्रीन आणि टायगर आहे। तर यांचं कॉम्बिनेशन म्हणजे कसं, टायगर आहे, सिंह राशीवाले कसे जरा थोडे लिझी स्वभाव, भगवान वर्ष म्हणतात त्या टाइपचे असतात। तर त्यांना प्रभुत्व वाढवण्यासाठी किंवा त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, पुढे जाण्यासाठी सिट्रीन आणि टायगर हे कॉम्बिनेशन मदत करतात। आणि सगळ्यात रिलेशनशिप वाढवण्यासाठी हे एकदम उत्तम आहे। हो। त्याच्यानंतर आलं कन्या राशी। आता कन्या राशीमध्ये सुद्धा दिलेलं आहे कार्लिनियन। बरोबर। कन्या राशीवाले म्हणजे कसं, त्यांना थोडा आरोग्याचे इश्यू जरा थोडे जास्त असतात। बरोबर। तर ते कार्लिनियन जे आहे ते त्यांच्या आरोग्यावरती काम करतं। बरोबर। क्लिअर विजन साठी त्याच्यामध्ये मिल्की कॉर्ड्स दिलेला आहे, बरोबर, तो सुद्धा त्याच्यावरती चांगलं काम करतो। बरोबर। आणि हा बाकी काय ब्लॅक टर्मुलिन तो सगळ्या राशीमध्ये आपल्या आहेतच। बरोबर। त्याच्याबरोबर आलं पुढचं तुळा रास म्हणजे लॅपिस आहे, बरोबर। हा, तर काय 7 नंबरची रास। हा, याच्यामध्ये लॅपिस आहे, म्हणजे कसं कधी एखादा जर गरम स्वभावाचा असेल किंवा अगदीच तडक हे करणार असेल तर त्यासाठी लॅपिस चांगलं काम करतो, शांत करण्यासाठी काम करतो। हाऊलाइट आहे, जो त्यांचे मूड जे स्विंग होतात किंवा त्यांना अगदीच डिसिजन घेण्यास मदत होत नाही, त्यासाठी हा कॉम्बिनेशन बनवलेला आहे। बरोबर। त्याच्यानंतर आलं वृश्चिक। आता वृश्चिक ही आपली त्याच्याबद्दल काय सांगशील? ही वृश्चिक आपली 8वी रास आहे। 8वी रास आहे। हा, 8वी रास आहे, बरोबर। हा, त्याच्यामध्ये सुद्धा मिल्की कॉर्ड्स आहे। मिल्की कॉर्ड्स हा त्यांच्या क्लिअरिटीसाठी दिलेला आहे। वृश्चिक रास एकदम म्हणजे म्हणतात ना, आलं तर घेतलं, म्हणजे आली अंगावर घेतली शिंगावर, ह्या टाइपच्या, त्या टाइप मध्ये हे असतं। पण ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप चांगलं आहे, जे वृश्चिक राशीसाठी पुढे जाण्यासाठी मदत करतात, सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं काम करतात। बरोबर। हे आपल्या वृश्चिक राशीसाठी आहे। बरोबर। त्याच्यानंतर आली धनु राशी। इथे असं पुढे आलं असेल तर दिसशील कॅमेरा, बरोबर। धनु राशीमध्ये सुद्धा तसंच केलेलं आहे। धनु रास म्हणजे कसं, ते शांत स्वभावाची रास, बरोबर, जेणेकरून आपल्याला काही कुणाचं तुझं नाही माझं मी तुझं तू या स्वभावामध्ये। बरोबर। त्यामुळे तुम्ही काय फक्त त्यामध्ये दिलेलं आहे की त्यांनी शांत राहावं। बरोबर। बाकी त्यांचा जो कॉम्बिनेशन आहे त्यांना नजर लगेच लागते, त्यासाठी त्यांनी ब्लॅक टर्मुलिन मध्ये त्यांनी हा कॉम्बिनेशन बनवलेलं आहे। बरोबर। ते धनुराशी हे चांगलं कॉम्बिनेशन आहे। उत्तम। त्याच्यानंतर आली मकर रास मध्ये आहे, हा गार्नेट टाकलेला आहे। गार्नेट बद्दल डिसिजन घेण्यास खूप मदत करतो। बरोबर। मोठे मोठे नेते लोकांच्या हातात गार्नेट असतो, कारण तो खूप
पॉवरफुल म्हणजे धाडसी स्टोन म्हणला जातो. बरोबर आणि सगळ्यात म्हणजे सगळ्या स्टोन मध्ये हा एकदम वजनदार स्टोन आहे. बरोबर. त्याच्याबरोबर त्याने दिलेला आहे मिल्की क्वार्ट्ज, नकारात्मक ऊर्जा, क्लिअर विजन. हे क्लिअर मिल्की क्वार्ट्जचं महत्व काय तर क्लिअर विजन साठी तो आपल्याला जवळ असायलाच पाहिजे. आणि हा कॉम्बिनेशन मकर राशीसाठी खूप चांगला आहे. बरोबर, तो तुम्ही घालू शकता. बरोबर. त्याच्यानंतर कुंभरास हा राशी स्वामी शनी असल्यामुळे त्यांचा जो प्रभाव आहे बरोबर तो कधी वर कधी खाली, तर त्यांना अक्षरशः म्हणजे एकदमच वाटतं की डाऊन आपलं चाललेलं आहे. त्यांनी हा कुंभ राशीचा ब्रेसलेट घालावा. याच्यामध्ये आहे एमेथिस्ट आणि लॅपिस, जो शनीला चांगलं म्हणजे शनी चांगलं करण्याची मदत करतो. परत आपलं डोकं स्थिर ठेवतो, म्हणजे शांत ठेवतो, मन चंचलता कमी करतो आणि जे काय आहे शनीचे वाईट परिणाम होणारे असतात ते कमी करण्यास मदत करतो. बरोबर एकदम. त्याच्यानंतर शेवटची रास आहे मीन रास. मीन रास म्हणजे झालं त्याचा पण राशी स्वामी सूर्य देतो. त्याच्यामुळे त्याला सिट्रीन वापरला जातो आणि टायगर वापरला जातो. जो कॉम्बिनेशन आहे त्यांना पुढे जाण्यासाठी, गती मिळण्यासाठी आणि व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल त्यामध्ये एक म्हणतात अपॉर्च्युनिटीज जवळ करण्यासाठी हे चांगलं काम करतो. हे तसं आपल्या 12 राशींचं हे कॉम्बिनेशन आहे. आता ह्या सर्व 12 राशींची मी तुम्हाला माहिती सांगितली. आता हे खात्रीलायक. आणि आता हल्ली काय झालं बाजारामध्ये सगळीकडे हे ऑनलाईन मध्ये वगैरे मिळत आहे, पण हमी काय त्याची ओरिजिनल काय कसं ओरिजिनल ओळखण्याची पद्धत आहे. जसं की आता हा तुम्ही बघितलात हा आहे काय एमेथिस्ट. तर एमेथिस्ट मध्ये बघा नुसता कलर मारलेला नाही तर त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला अशा नॅचरल रेषा दिसतील, नॅचरल कलर आहेत. जसं की स्मोकी बघितला तर आतमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला असं पुसट आतमध्ये आहे म्हणजे मिल्की दाखवण्याचे. टायगर बघितला तर टायगर मध्ये तुम्हाला अशा लाईन दिसतील, ज्या नॅचरल लाईन असतात अशा नॅचरल बघू शकता तुम्ही. हे सगळे ओरिजिनल कॉर्ड्स आहेत. आता ग्रीन ॲडव्हेंचर आहे बघा हा, आणि हा ग्रीन ॲडव्हेंचरचं वैशिष्ट्य आहे. जर हा फिकट असेल तर तुम्हाला सूट झाला तर याचा कलर चेंज होतो, बरोबर की नाही. याचा डार्कनेस वाढतो. म्हणजे नॅचरल वस्तू आहेत त्या ह्या सगळ्यांचे कलर पण चेंज होतात. म्हणूनच खात्रीलायक जर कुठे मिळत असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता. ती खात्रीलायक आपल्या दुकानात हे सगळे उपलब्ध आहेत. जर कोणाला राशी संबंधित जर हे ब्रेसलेट हवे असतील तर सगळे आपल्याकडे रिझनेबल किमतीमध्ये उपलब्ध आहेत. तर कोणाला हवे असतील तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार या दुकानाला भेट द्या. आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कारण खरी माहिती लोकांना मिळत नाही. तर हे सगळं नॅचरल वस्तू आपल्याकडे आहेत. त्यासाठी एकदा आपल्या गुरुकृपाला अवश्य भेट द्या. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.